लालबावटा बांधकाम कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीनं येत्या 23 मार्च शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम बांधकाम कामगारांचा मोर्चा प्रत्येक जिल्ह्यातल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर जाणार आहे। महाराष्ट्रातला जो नोंदीत बांधकाम कामगार आहे त्यांना लाभ देत असताना मंडळाचा दुजाभाव जो चाललेला आहे त्याला प्रचंड मोठा विरोध या महाराष्ट्रातील बांधकाम कामगार करू लागलेले आहेत। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिथं संख्या असेल तिथं 2 नसेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 1 कामगार सुविधा केंद्र उघडलेले आहेत। नोंदणी असू दे, नूतनीकरण किंवा लाभाचे अर्ज हे ऑनलाईन भरल्यानंतर त्याला कामगार सुविधा केंद्रामध्ये त्या कामगाराला व्हेरिफिकेशनची तारीख दिली जाते। आता ती तारीख दिल्यानंतर त्या ठिकाणी कामगाराचं व्हेरिफिकेशन होतं आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या कामगाराचं त्यानंतर नोंदणी अधिकारी त्याचे अर्ज मंजूर करतात। ही जरी प्रोसेस दिसायला सोपी वाटत असली तरी नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे अर्ज मारत असताना कामगारांना ज्या काही तारखा पडतात त्या तारखा 6 महिन्याच्या पुढच्या तारखा नूतनीकरणासाठी पडत आहेत आणि एकदा अर्ज ऑनलाईन केला की 6 महिन्यानंतरची त्याची व्हेरिफिकेशनची तारीख पडते। कामगार सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्यानं व्हेरिफिकेशन करायचं आणि तिथं गेल्यानंतर तो अर्ज चेक केल्यानंतर त्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याने ते अर्ज चेक करायचे। त्याच्यामध्ये किमान 6 महिन्याचा कालावधी जातो आणि त्यामध्ये एखाद्या कामगाराची जर चुकून त्रुटी लागली, अनावधानानं लागलेली त्रुटी असेल किंवा नोंदणी अधिकाऱ्यानं मुद्दामून काढलेली त्रुटी असेल, ही त्रुटी लागल्यानंतर परत त्या कामगारानं त्याचा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर परत अर्ज नूतनीकरण करायचा आणि नूतनीकरण करून केल्यानंतर त्याला परत तारीख मिळणार, पडताळणीची तारीख मिळणार, कामगार सुविधा केंद्रामध्ये जाणार आणि परत तो अर्ज तपासणार। यामध्ये कामगाराची 2-2 वर्ष वाया जात आहेत। प्रत्येक वेळी आपण कल्याणकारी मंडळाचे सचिव असतील, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय असेल, या ठिकाणी आपण तोंडी सांगण्याचा प्रयत्न केला की यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे आणि किमान नूतनीकरणाचे स्लॉट ताबडतोबीनं बंद करा आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर डायरेक्ट त्या कामगाराचे अर्ज तपासा। परंतु कल्याणकारी मंडळी ऐकायला तयार नाही। 2-2 वर्ष त्याला लाभापासून वंचित ठेवायच्या मानसिकतेत आहे आणि याचा प्रचंड मोठा राग कामगारांच्या मध्ये आहे। दुसरी मंडळाची जी बाजू आहे म्हणजे एक बाजूला नोंदणी, नूतनीकरण आणि लाभासाठी थंब दिल्यानंतर 6 महिने कामगारांना अर्ज ऍक्सेप्ट होण्यासाठी थांबायचं आणि दुसऱ्या बाजूला भांडी असेल, पेटी असेल, रक्त तपासणी असेल, ह्याचे अर्ज कुठेच रिजेक्ट होताना दिसत नाहीत आणि थंब लावल्यानंतर तुम्ही भांडी देणार, थंब लावल्यानंतर पेटी देणार, ओटीपी सांगितल्यानंतर तुम्ही रक्ताचे नमुने घेणार, याच्यामध्ये कुठेही कामगाराचे अर्ज रिजेक्ट होत नाहीत। म्हणून आमच्या मंडळाला सवाल आहे किंवा आमची मंडळाकडे मागणी आहे की ज्या पद्धतीने थंब झाल्यानंतर कामगाराला भांडी मिळतात, पेटी मिळते, त्याच पद्धतीने थंब झाल्यानंतर लगेच नूतनीकरणाचा मेसेज आला पाहिजे, लगेच लाभाचा अर्ज मंजूर झाला पाहिजे, लगेच नोंदणीचा अर्ज मंजूर झाला पाहिजे, तरच ही थंब सिस्टीम ठेवा। नसेल तर ही जी काय प्रत्यक्ष पडताळणीचा जो काय भाऊ केलेला आहे तो ताबडतोबीने थांबवावा। हा भाऊ फक्त कामगाराला वेटीस धरण्याचं काम आहे। जर तुम्ही थंबच घेणार आहे तर थंब घेतल्यानंतर ताबडतोबीने त्याला लाभ मिळाला पाहिजे। नसेल तर तो थंब तुम्ही जे घेताय, प्रत्यक्ष पडताळणी करताय, त्याचा कुठलाही फारसा उपयोग त्या कामगाराला होताना दिसत नाही आणि मंडळाकडे हजारो कोटी रुपये शिल्लक असताना सुद्धा कामगाराला त्या ठिकाणी बराच वेळ त्याची वाट पाहावी लागते आणि बरेच कामगार माझ्या मुलाला शिक्षणाचा लाभ मिळणार आहे या आशेवर ते पैसे, मंडळाचे पैसे आल्यानंतर देतो म्हणून बरेच कामगार 10%, 15% पैसे काढून कामगारांच्या मुलांच्या फी भरत आहेत। हे मंडळाला का कळत नाही आणि याचा जाब विचारायसाठी खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभर सगळ्या शीटूच्या वतीनं, शीटू संलग्न असलेलं बांधकाम कामगार फेडरेशन आहे, त्या फेडरेशनच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर मोर्चा काढायचा निर्णय केलेला आहे। मागची विधानसभा निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर तत्कालीन कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान 5,000 रुपये देण्याचा निर्णय झालाय म्हणून सांगितलं। त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, परंतु विधानसभेच्या निवडणुका होऊन साधारण 1.5 वर्ष पूर्ण झालं तरी अजून ते 5,000 रुपये कामगारांच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत। खरं म्हणजे ही शोकांतिक आहे। प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे।
आणि या महागाईच्या काळामध्ये शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे. आणि असं असताना जे काय कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते ती शिष्यवृत्ती तटपून जी आहे त्यामध्ये दुप्पट वाढ करा ही सुद्धा आम्ही मागणी यामध्ये केलेली आहे. दुसऱ्या बाजूला जे नोंदणी अधिकारी आहेत ते चुकीच्या पद्धतीने त्रुट्या काढतात. आमच्या यामध्ये दोन मागण्या आहेत. जे अधिकारी जाणून बुजून चुकीच्या त्रुट्या काढतात त्यांच्यावर ताबडतोबीनं मंडळानं कारवाई केली पाहिजे. आणि दुसरी मागणी आहे की नोंदणी अधिकाऱ्यानं त्रुटीत काढलेले अर्ज हे डायरेक्ट रिजेक्ट न होता ते सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कडे गेले पाहिजेत आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांनी ते अर्ज खरोखर रिजेक्ट आहेत का चेक करून मगच रिजेक्ट केले पाहिजेत. नसेल तर ते ऍक्सेप्ट करायचा अधिकार सुद्धा मान्य सहाय्यक कामगार आयुक्तांना द्यायला पाहिजे. ही सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. घरकुल योजनेचे अर्ज सगळ्या जिल्ह्यांच्या मधनं योजना कामगारांना मिळणार आहे म्हटल्यानंतर 2 लाख रुपये मिळणार आहेत म्हटल्यानंतर कामगारांनी हजारो अर्ज कल्याणकारी मंडळाकडे दाखल केले. त्या जिल्ह्यातल्या सहाय्यक कामगार आयुक्त कामगार अधिकारी कार्यालयाकडे दाखल केले. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने सुद्धा ते अर्ज प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन त्या कामगारांची जागा पडताळणीचं काम केलं. प्रत्यक्ष जागेवर जाऊन व्हेरिफिकेशन केलं. हजारो अर्ज व्हेरिफिकेशन केलेले सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे पडून आहेत. परंतु जी काही विभागीय कमिटी केलेली आहे ती विभागीय कमिटी या ठिकाणी बैठका लावत नाही आणि बैठका न लावल्यामुळं कामगारांना घरकुलाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. जे घरकुलाचे अर्ज मंजूर झालेले आहेत विभागीय कमिटीने मंजूर केलेले आहेत ते जे काही मुंबईला गेलेले आहेत मंडळाच्या सचिवांच्याकडे गेलेले आहेत ते मंजूर झालेले अर्ज अद्याप खाली येत नाही किंवा त्या कामगारांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नाहीत. त्यामुळे अनेक कामगारांनी आपला अर्ज मंजूर झाला म्हणून घरं पाडून ठेवलेले आहेत. असे कामगार भाड्यानं दुसऱ्या घरांच्या मध्ये राहायला लागलेले आहेत. खरं म्हणजे मंडळाने याची लय ना थोडीशी काय असणार जाणीव ठेवून त्या कामगारांचे ताबडतोबीनं पैसे वर्ग केले पाहिजेत. आणि विभागीय कमिट्या ज्या नेमलेल्या आहेत ते फारच आहे. त्याच्यापेक्षा स्थानिक कमिट्या नेमून स्थानिक कमिटीमध्येच ते घरकुलाचे अर्ज मंजूर करायला पाहिजेत आणि ते सगळे अधिकार मान्य सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला द्यावेत. ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी सेवा हमी कायदा महाराष्ट्र सरकारनं बांधकाम कामगारांसाठी केला तर त्याची अंमलबजावणी होताना कल्याणकारी मंडळाकडे दिसत नाही. आमची या ठिकाणी मागणी आहे या मोर्चामध्ये 23 तारखेच्या की सेवा हमी कायदा जो लागू झालेला आहे या सेवा हमी कायद्यामध्ये मृत्यू लाभाचे अर्ज 30 दिवसात मंजूर करायचे आहेत. नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज 60 दिवसामध्ये मंजूर करायचे आहेत. इतर लाभ जे आहेत शैक्षणिक असतील किंवा इतर लाभ जे आहेत ते 90 दिवसामध्ये मंजूर करायचे आहेत. त्याची ताबडतोबीनं अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या दिवशी अर्ज ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जातो कल्याणकारी मंडळाच्या पोर्टलवर जातो त्या दिवसापासून ते दिवस मोजावेत आणि त्या दिवसामध्ये ते सगळे अर्ज मंजूर व्हायला पाहिजेत. ही सुद्धा आमची मागणी आहे. सेवा हमी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नसेल तर दप्तर दिरंगाई खाली त्यांच्यावर कारवाई अधिकाऱ्यांच्यावर केली पाहिजे. ही सुद्धा मागणी खरं म्हणजे आम्ही या मोर्चामध्ये लावून धरलेली आहे. कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी नूतनीकरणासाठी आणि लाभासाठी अपॉइंटमेंट लेटर देतं. या तारखेला तुम्ही जावा आणि त्या ठिकाणी थंब द्या तुमची कागद घेऊन या म्हणून एक पत्र दिलं जातं. मंडळाला आमची विनंती आहे तुम्ही पत्र देता आणि दिलेल्या तारखेमध्ये कधीतरी सुट्टी येते शासकीय सुट्ट्या येतात किंवा वरून काहीतरी सुट्ट्या येतात आणि त्या सुट्टी दिवशी तुम्ही आदल्या दिवशी एक पत्र काढता आणि सांगता की उद्याच्या अपॉइंटमेंट लेटर रद्द केलेले आहेत आणि त्या 2 दिवसांतर 4 दिवसांतर त्यांना वेगळी तारीख दिली जाते आणि त्या तारखेला तुम्ही या आणि थंब घ्या म्हणून थंब द्या आणि तुमचं प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन करा म्हणून सांगितलं. तो निर्णय खालीपर्यंत कामगारांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग ते अर्ज सुद्धा रिजेक्ट होतात. त्या तारखेला पुढच्या तारखेला जाता येत नाही. ज्या तारखेला गेला त्या तारखेला त्या ठिकाणी कार्यालय बंद असतं. आमची मागणी आहे तुमच्या सोयीनं जशा तारखा बदलता त्याच सोयीनं कामगाराच्या सोयीनं सुद्धा तारखा बदलायला पाहिजेत. जर कामगाराची तारीख असेल आणि कामगार आजारी असेल त्याच्या घरामध्ये कोण मयत झाला असेल नातेवाईकामध्ये कोण मयत झाला असेल आणि त्या ठिकाणी जर जायची वेळ त्या कामगाराला आली किंवा घरात काहीतरी महत्वाचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये थांबायची वेळ आली तर डायरेक्ट अर्ज रिजेक्ट होतो. त्याच्याऐवजी किमान आमची मागणी 2 वेळा अपॉइंटमेंट जे काही लेटरच्या तारखा तुम्ही दिलेल्या आहेत त्या कामगाराला किमान 2 वेळा बदलायचे अधिकार सुद्धा कामगाराला तुम्ही दिले पाहिजे. आधार कार्ड चुकलं आधार नंबर मारताना चुकला असेल नजर चुकीनं चूक झाली असेल नावामध्ये बदल झाला असेल नजर चुकीनं किंवा नातेसंबंध नजर चुकीनं चुकला असेल ऑनलाईन करत असताना तर ते बदलायचे अधिकार सुद्धा कामगारांना दिले पाहिजेत. त्याच्यासाठी ऑप्शन दिला पाहिजे पर्याय दिला पाहिजे
आणि ही सुद्धा आमची मागणी आहे। एखादा कामगार मयत झाला, त्याची मुदत संपलेली आहे आणि मुदत संपल्यानंतर कामगार लगेच 8-15 दिवसामध्ये, महिन्या 2 महिन्यामध्ये मयत झाला, तर त्या कामगाराला ग्रेस पिरियड जो आहे, कामगाराची मुदत संपल्यानंतर 1 वर्ष पुढं त्याला ग्रेस पिरियड आहे त्याची नोंदणी करण्यासाठी, रिन्युअल करण्यासाठी, तर त्या ग्रेस पिरियड मधल्या कामगारांना मृत्यू लाभाचा अर्ज मंजूर करून वारसांना तो दिला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे। ग्रेस पिरियड पकडला पाहिजे। मुदत संपल्यानंतर ग्रेस पिरियड मध्ये जर कामगार मयत झाला असेल तर मृत्यू लाभाचा लाभ त्याच्या वारसांना मिळाला पाहिजे, ही आमची त्यामध्ये मागणी आहे। आपण कायद्याच्या बाहेर काहीच मागत नाही, कायदेशीर सगळं मागत आहात, कायदेशीर हक्क मागतो, तर त्यामध्ये सुद्धा ते आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये कल्याणकारी मंडळ, आज सोन्याचा भाव 1,80,000 पर्यंत गेलेला आहे। कामगारांना मंगळसूत्रामध्ये सुद्धा जर सोनं घालायचं म्हटलं, अर्धा तोळं सोनं घालायचं म्हटलं तर किमान 80,000 रुपये खर्च येतो। आणि बाकीच्या मानगडी जर बघितला, शेवटी जरी आपण किती जरी काय म्हटलं तर लग्नामध्ये जो काही खर्च होतो तो खर्च कामगारांना न परवडणार आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे, तुम्ही मुलीसाठी 51,000 रुपये देता, ते 1,00,000 रुपये करा। मुलींच्या लग्नासाठी 1,00,000 रुपये तुम्ही मंडळानं द्यायला पाहिजेत, अशी सुद्धा मागणी आम्ही या निमित्तानं खरं म्हणजे करतोय। मृत्यू झालेल्या कामगाराच्या वारसांना लाभ देत असताना मंडळानं काही 2 जाचकाठी टाकल्या आहेत, वयाच्या आत टाकलेल्या आहेत। 51 वर्षाच्या आतला कामगार मयत झाला तर त्याला 24,000 आणि 10,000 रुपये असे 34,000 रुपयेच मिळणार। आणि 51 वर्षाच्या पुढचा कामगार मेला तर 5 लाख रुपये, आणि नैसर्गिक मृत्यू झाला तर 2 लाख रुपये, आणि अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख रुपये देणार, अशा पद्धतीची अट आहे। आमची संघटना म्हणून मागणी आहे, महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीनं आमची मागणी आहे की जर एखादा बांधकाम कामगार मयत झाला, त्याचं वय तो त्याची वयाच्या आड त्याला न लावता त्याला 5 लाख रुपये त्याच्या वारसाला खरं म्हणजे अर्थसहाय्य मिळालं पाहिजे, ही आमची यामध्ये मागणी आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं दुसरी एक मागणी आहे, पन्हाळा तालुका भौगोलिक परिस्थिती फार मोठी आहे आणि त्यामध्ये पन्हाळ्यामध्ये एकच प्रॉपर पन्हाळ्यामध्ये कामगार सुविधा केंद्र आहे। तर आमची मागणी आहे की कळे सेंटर या ठिकाणी सुद्धा, कळे कॅन्टीन या ठिकाणी सुद्धा एक कामगार सुविधा केंद्र व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि नूतनीकरणासाठीची सगळ्यात महत्वाची जी आमची मागणी आहे ती नूतनीकरणाचे जे काय अर्ज आहेत त्याला कुठल्याही पद्धतीचा स्लॉट लावता कामा नये, ते अर्ज ऑनलाईन पोर्टलवर गेल्यानंतर 1 महिन्याच्या आत अर्ज नूतनीकरण व्हायला पाहिजेत। सगळ्यात महत्वाची त्याच्या पुढची मागणी आहे मेडिक्लेम योजना। खरं म्हणजे मेडिक्लेम योजना अतिशय मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। 2015ला जी मेडिक्लेम योजना बंद पडली होती ती मेडिक्लेम योजना तुम्ही सुरू केलात, तुमचं अभिनंदन। पण मेडिक्लेम योजना सुरू झाल्यानंतर कामगाराला जर 2-2 वर्षे नूतनीकरण व्हायला वेळ लागत असेल तर कामगाराला त्या मेडिक्लेम योजनेचा कुठलाही फायदा होताना दिसत नाही। आज बहुतांशी कामगार मंडळाकडे नोंदीत असताना सुद्धा रिन्युअल नाही म्हणून, फक्त रिन्युअल नाही म्हणून त्यांना लाखो रुपये बाहेर खाजगी दवाखान्यांच्या मध्ये घालून उपचार करावे लागतात। आमची या कल्याणकारी मंडळाकडे मागणी आहे, नूतनीकरणासाठी अर्ज जर कामगारानं मारला असेल आणि त्याला जर अपॉइंटमेंट लेटर दिला असेल तर ते अपॉइंटमेंट लेटर ग्राह्य धरून त्या बांधकाम कामगाराला दवाखान्यामध्ये मोफत उपचार झाले पाहिजेत किंवा त्याला मेडिक्लेम योजनेचा लाभ घेता आला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी खरं म्हणजे आम्ही या मोर्चामध्ये करणार आहे। भर उन्हाळ्यामध्ये 23 मार्चला आम्ही मोर्चा काढतोय। मंडळाला माझी विनंती आहे, हे प्रश्न क्षुल्लक आहेत परंतु मंडळ हे प्रश्न क्षुल्लक म्हणत नाही, मंडळाला हे प्रश्न क्षुल्लक वाटत नाहीत। तुम्ही एसी मध्ये बसून काही निर्णय करणार आणि एसी मधून केलेले निर्णय तुम्ही कामगारांच्यावर लादणार। जी या ठिकाणी तुम्ही सेंटर निवडलेले आहेत पीटी वाटप, भांडी वाटपाची, त्या ठिकाणी काय सेवा सुविधा आहे तुम्ही जरा येऊन एकदा बघा। त्या ठिकाणी संडास बाथरूमची, टॉयलेटची कुठलीही व्यवस्था नाही, उन्हामध्ये कामगार त्या ठिकाणी उभा राहताना लाईन मध्ये दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेही त्याची सुविधा नाही। आमची मागणी आहे तुम्ही भांडी असेल, पेटी असेल हे न देता कामगारांना खरं म्हणजे वस्तू स्वरूपात लाभ न देता आर्थिक स्वरूपामध्ये लाभ द्या, डायरेक्ट त्याच्या खात्यावर पैसे वर्ग व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीच्या योजना ही सुद्धा आमची मागणी आहे। मी सर्व या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम बांधकाम कामगारांना विनंती करतो या निमित्ताने।
आपली नोंदणी आहे, नूतनीकरण आहे. जे जे कामगार नोंदी झालेले आहेत, ज्या ज्या कामगारांना लाभ मिळालेले नाहीत, मग भांड्याचा लाभ असेल, पीटीचा लाभ असेल, बाकीचे शैक्षणिक लाभ असतील, हे ज्या ज्या कामगारांचे पेंडिंग आहेत त्या सर्व कामगारांनी 23 मार्चच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं भागीदारी केली पाहिजे. मी सांगतो, हे कल्याणकारी मंडळ जे आहे आणि हे प्रशासन आहे, जोपर्यंत आपण मोठी ताकद दाखवणार नाही तोपर्यंत हे वटणीवर येणार नाही. इथून पुढं आपण संघटितरित्या ह्या प्रशासनावर प्रेशर टाकून, दबाव टाकून आपली कामं लिगली करून घेतली पाहिजेत. त्यामुळं तमाम बांधकाम कामगारांना माझी विनंती आहे, आपण या 23 तारखेच्या मोर्चामध्ये तुम्ही कुठनंही नोंदी झालेला असाल, कुठूनही लाभाचा अर्ज भरला असला तरी मोर्चा हा आपल्या सगळ्यांच्या मागणीसाठी आहे. हे डोक्यात ठेवून आपण मोठ्या ताकदीनं या 23 मार्चच्या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, ह्या मागण्या जर योग्य वाटत असतील तर तुम्ही या लाल मोठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त कामगारांच्यापर्यंत शेअर करा. एवढी विनंती करतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.